देवा, मी माझा फोन विसरले. मी घेऊन येते. हा. आउच! काय झालं? मुरगळला पाय. काय तू आणतेस? मी मी थांबते तुझ्यासाठी. प्लीज आणशील? थांबाल ना नक्की? चल लवकर. मग तुम्ही पुढे वा, आम्ही या गाडीत येतो. निघूया. थांबा. अरे तर काय करू? नमस्कार नमस्कार. या ना, बसा बसा बसा. नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. बसून घ्या. गेली 35 वर्ष तुम्ही आपल्या गोड गळ्याने आम्हाला तृप्त करत आला आहात. खरंच आज अभिमानाची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या संगीत घराण्याचा वारसा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होतोय. यावं तर लागणारच होता मला. आणि हा, बाय द वे, तुमच्या मुलीच्या आवाजाचा मी खूप मोठा चाहता आहे बरं का. मनापासून धन्यवाद तुमचे. खरं तर आमच्या वझे घराण्याची गायकी म्हणजे साक्षात पांडुरंगाची देणगीच म्हणा. आता आम्ही हा वारसा जबाबदारीने चालवलाच आहे आणि आता हीच परंपरा आमची तारा सुद्धा पुढे नेईल यात काही शंका नाही. हो ना. पण मला एक शंका आहे बरं का भैरवी माई. कसलीही शंका? जरा येता का बाजूला? बसा ना. हो हो. बसा बसा. या माई, या या या, इकडे. माई, काय माझे पैसे द्या की. काय? तुम्हाला एवढ्याशा कारणासाठी असं बाजूला बोलवलंयस? माई, माझ्यासाठी ते कारण लय महत्वाचं आहे. हा, अगं ए बावळट, आता अर्ध्या तासात कार्यक्रम सुरू होतोय. इथं पाहुणे यायला सुरुवात झाले आणि त्या दोघींचा पत्ता नाहीये. काम केलंयस पूर्ण आणि पैसे मागते? काम झालंय माई, टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी फोन केलाय, सगळे निघालेत घरून. पोचतीलच बघा. काम झालंय तुमचं. बघा आले. अरे या 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 या. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. तुमचं मनपूर्वक अभिनंदन. नाही, सरस्वती देवीची उपासना तुम्ही नियमितपणे करतच असता, पण आज तुमचा वारसा तुम्ही ताराकडे सोपवताय आणि या निमित्तानं आमचं मेंदळे कुटुंब तुमच्याशी पुन्हा नव्यानं जोडलं जात आहे. याचा आनंदच आहे. मी खरं सांगू का भैरवी, मला तुझा खूप खूप अभिमान वाटतोय. माझ्या बालपणाची मैत्रीण आहेस आणि तुझ्या संगीताच्या कारकिर्दीला आता 35 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने माझं अखंड कुटुंब इथे उपस्थित आहे. मला खरंच खूप बरं वाटतंय ग. थँक्यू सो मच. पण संपूर्ण कुटुंब नाहीये. हां, म्हणजे सारंगला जावं लागलंय कोकणात, पण बाकी सगळेजण आहोत आम्ही. अगं बरोबर आहे तुझं, पण मग माझी लाडूबाई सावली पण कुठे दिसत नाहीये. सावली आली नाही का? तारा आली आहे ना, पण मग सावलीची काय गरज आहे? नाही, सावली असिस्टंट आहे ना ताराची. आणि बाय द वे, तारा, सावली तुमच्या गाडीत होती ना? नाही वहिनी, आम्हाला वाटलं ती तुमच्या गाडीत आहे. नाही, आमच्या गाडीत नव्हती ती. राहिली वाटतं घरी. गोंधळ झाल्या बहुतेक. जाऊ दे, पण आपण सुरुवात करूया कार्यक्रमाला. चला. बरं बरं, तुम्ही या ना. या. थँक्यू. इथे बसू? येस, बी कम्फर्टेबल. तारा, तारा बावळट आहेस का? तुला सांगितलं होतं ना सावलीला सोबत घेऊन ये म्हणून. अगं, मी तरी काय करणार? एकत्रच निघायचं ठरलेलं आमचं, पण आमचं कोणी ऐकेच ना. काय करू तारा, पाहुणे यायला सुरुवात झालीये आणि अजून ह्या पोरीचा पत्ता नाहीये.
तारा सावली वेळेत आली नाही ना तर तोंडावर पडू आपण. मी फोन करून बघू का? नाही, आता तू यांच्यासमोर फोन नको करत बसू. मी बघते. तू तुझ्या घरच्यांना सांभाळ. मी आलीच. दादा दादा रिक्षा का थांबत नाहीये? दादा रुको रुको, दादा थांबा. दादा. माई. हॅलो हॅलो माई. सावली कुठे आहेस तू? हा अगं किती उशीर. तेव्हा ना यायला हवी होतीस ना तू. किती महत्वाचा कार्यक्रम आहे आपला, माहिती आहे ना तुला? हो माई, मला काहीच कळत नाही. अहो तू सगळ्यांसोबत का नाही आली आहेस? सगळे मला एकटीला सोडून गेले आणि आता मी रिक्षासाठी थांबले. थांबतच नाही. रिक्षा थांबा. सावली अगं पाहुणे यायला सुरुवात झाली आहे. सगळे तगादा लावतायत आता लवकर कार्यक्रम सुरू करा म्हणून. तुझा पत्ता नाहीये. मी काय करू सांग? निघ आता लवकर, ये. हो हो मी लगेच येते. दादा. इथे छळते ही पोरगी मला. जीवाला घोर नुसता. दादा दादा रुको. दादा थांबत का नाहीये कोणी? अरे थांबा 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 थांबा. ए सावळे, काय कुठं भटकतेस तू? हा, तिथं भैरवी माईंचा जीव चाललाय. चल लवकर. वहिनी. वहिनी काय वहिनी? नको तिथं भटकायचं. चला चला दादा लवकर चला. थँक्यू म्हणा. देवा, कुठे राहिली ही सावली? ताराला पण ना कोणत्याच गोष्टीचं गांभीर्य राहिलेलं नाहीये. इतक्या महत्वाच्या कार्यक्रमाला सावलीला सोबत न घेता कशी येऊ शकते ही? आणि या सावलीला तर मी आता सोडणार नाही. भैरवीजी काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही. कुठे काय, सगळं एकदम व्यवस्थित आहे, छान आहे. नाही, कार्यक्रमाची वेळ होती, आपण सुरू करूया ना? सुरुवात ना? हो करूया ना. फक्त थोडं आपल्याला थांबायला हवं. काही महत्वाचे पाहुणे यायचे. ओके. येतीलच. मला चांगलंच माहितीये तुम्ही कुणाची वाट बघताय ते. पण तुम्ही जी वाट बघताय ती आज इथे पोचणारच नाही, याची व्यवस्था मी करून ठेवली आहे.